नमस्कार मित्रांनो, वायम मराठी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती बांधकाम कामगारांसाठी भरपूर अशा योजनांचे नवीन व्हिडिओ येत असतात। परंतु या ठिकाणी पहा, बरेच बांधकाम कामगार जे आहेत ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करत आहेत आणि त्यापैकी काही बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच म्हणजेच भांड्याची किट भेटलेली आहे आणि बरेचसे बांधकाम कामगार जे आहेत ते अनेक गृहोपयोगी संचापासून म्हणजेच भांडे किट पासून वंचित आहेत। त्यांना अद्यापही गृहोपयोगी संच म्हणजेच भांडे भेटलेले नाहीत। तर त्यांना लाभ कधी मिळणार आहे किंवा मिळणार आहे हे या ठिकाणी पहा। आणि त्यानंतर आता या ठिकाणी पहा, एक परिपत्रक आलेलं आहे। त्या परिपत्रकात सांगितलेलं आहे की गृहोपयोगी संच वाटप बंद केलेलं आहे आणि जे भांडे भेटणार आहेत ते बंद केलेले आहेत। तर मित्रांनो, हे खरंच बंद झालेले आहेत का? तर बंद झालेले असतील तर केव्हापासून बंद झालेले आहेत आणि जर तुम्हाला गृहोपयोगी संच म्हणजे भांडे भेटले नसतील, तुम्हाला गृहोपयोगी संच पुन्हा भेटणार आहे की नाही, या ठिकाणी संपूर्ण माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण का बरेचसे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच भेटलेला नाही आणि या ठिकाणी ह्या परिपत्रक आलेलं आहे, हे पत्र आलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की गृहोपयोगी संच म्हणजेच भांडी वाटप बंद झालेले आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला गृहोपयोगी संच मिळणार आहे की नाही। या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच बांधकाम कामगारांचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण सविस्तर माहिती बघूत की ज्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच भेटलेले नाहीत, अशा बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच भेटणार आहे की नाही। तर या ठिकाणी ह्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की गृहोपयोगी संच बंद झालेला आहे। तर बंद झालेला आहे, तर गृहोपयोगी संच कधी सुरू होईल, संपूर्ण जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ते संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ नक्की बघा, कारण की तुम्हाला जर गृहोपयोगी संच म्हणजे भांडे भेटले नसतील तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहावा लागेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला भांडे कधी भेटणार आहेत। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई, तसंच या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे या ठिकाणी पाहू शकतात की जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। ही ज्या बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती कशामुळे आहे, या ठिकाणी पहा, विषय काय आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगाराकरिता गृहोपयोगी वस्तू संच वितरणाबाबत। या ठिकाणी पहा काय दिलेला विषय कोणता आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगाराकरिता गृहोपयोगी वस्तू संच वितरणाबाबत। या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे, गृहोपयोगी वस्तू संच वितरणाबाबत म्हणजेच भांड्याचे जे वस्तू आहेत ते संच जे आहेत त्याचे वाटण्याकरिताबाबत हा पत्र आहे। यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। या ठिकाणी माहिती काय आहे, या ठिकाणी पहा, माहिती अशी आहे की उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या गृहोपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याकरिता उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म विभागाच्या दिनांक 12/7/2024 रोजीच्या पत्रातील मार्गदर्शन सूचना अवलंबन करून तालुका स्तरावर शिबिर राबवून संचाचे वाटप करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या होत्या। या ठिकाणी पहा काय की 12/7/2024 रोजी जे पत्र आलं होतं त्या पत्रामध्ये मार्गदर्शन केलेले होते, सूचना केलेल्या होत्या, त्या अवलंबन करून तालुका स्तरावर जे शिबिर आहे ते शिबिर राबवून संचाचे वाटप करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या होत्या। तर या ठिकाणी 2 नंबरला काय दिलेलं आहे की सद्यस्थितीत ज्या संकेतस्थळावर गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात येत आहे त्या संकेतस्थळामध्ये सुधारणा म्हणजे सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। तर त्यानुसार सदर संकेतस्थळाचे तांत्रिक सुधारणा सॉफ्टवेअर अपग्रेडेशन होईपर्यंत गृहोपयोगी वस्तू संच वितरणाची कारवाई दिनांक त्या ठिकाणी अशा प्रकारे जे ते होईपर्यंत गृहोपयोगी वस्तू संच वितरण कारवाई दिनांक 4/6/2025 पासून बंद ठेवण्यात येत आहे। या ठिकाणी पहा, 4 जून 2025 पासून हे बंद ठेवण्यात येत आहे। त्यानंतर पहा, तसेच संकेतस्थळाच्या सुधारण्याचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्याबाबत आपणास कळविण्यात येईल। सदर सूचनेनुसार पुढील आदेशापर्यंत गृहोपयोगी वस्तू संच वाटपाची कारवाई बंद ठेवण्यात यावी। त्या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की जे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच सध्या भेटणार नाहीये। संपूर्ण गृहोपयोगी संच म्हणजे भांडे वाटप जे आहे ते बंद करण्यात आलेले आहेत। ते जे आहे
त्या ठिकाणी जे संकेतस्थळ आहे, जी वेबसाईट आहे, ते त्याची तांत्रिक सुधारणा करण्यासाठी हे जे आहे ते भांडे गृहोपयोगी संच वाटप बंद ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की तुम्हाला भांडे सध्या भेटणार नाहीयेत. काही दिवसानंतर जे संकेतस्थळ आहे, म्हणजे जी वेबसाईट आहे, ते काही तांत्रिक कारणामुळे त्याची सुधारणा करण्यात आहे. ते सुधारणा करण्यामुळे जे आहे ते सध्या भांडे वाटप बंद केलेलं आहे. लवकरात लवकर जे आहे ते जे संकेतस्थळ आहे, जी वेबसाईट आहे, ती लवकरात लवकर सुरू होईल. सॉफ्टवेअर जे आहे ते सॉफ्टवेअर लवकरात लवकर अपग्रेड होईल आणि लवकरात लवकर जे आहे ते सुरू होईल. सुरू झाल्यानंतर जे आहे ते तुम्हाला सूचना दिल्या जातील, तुम्हाला माहिती होईल. आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ पण येईल की गृहोपयोगी संच म्हणजेच भांडे वाटप सुरू झालेले आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रामध्ये जाऊन जे आहे ते गृहोपयोगी संच वाटप घेऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.